नमो नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति रवींद्रनाथ आणि मी आपापल्या शाळांची तुलना करतो। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। रवींद्रनाथ टागोरांनी आम्हाला पक्षांप्रमाणे सहजरित्या स्वतःच्या भावनांचा नैसर्गिक पद्धतीने आविष्कार करण्याकरता गाण्याचे शिकविले आहे। माझ्या रांचीच्या शाळेमध्ये भोलानाथ नावाचा 14 वर्षांचा एक चुणचुणीत मुलगा होता। एके दिवशी सकाळी त्याने सुरेल गाण्याची लकीर सोडली, तेव्हा मी त्याला शाबासकी दिली। त्यावेळी त्याने आपल्या गाण्याचे वरीलप्रमाणे मला स्पष्टीकरण दिले। काही निमित्ताने किंवा निमित्ताशिवाय त्या मुलाने असे हे आल्हादकारक सुरेल संगीताचे सूर काढले। तो पूर्वी बोलपूरमधील टागोरांच्या प्रसिद्ध शांतिनिकेतन विद्यालयामध्ये शिकत होता। रवींद्रनाथांची गीते अगदी लहानपणापासून माझ्या अगदी ओठांवर आहेत। मी माझ्या सोबत्याला सांगितले, साऱ्या बंगालमध्ये अगदी अडाणी शेतकऱ्यापर्यंत त्यांच्या उच्च काव्याची फार आवड आहे। त्यानंतर भोलाने व मी दोघांनी मिळून टागोरांच्या गीतांची काही थोडी ध्रुवपदे एकत्र गायली। हजारो कविता, काही स्वतःच्या व काही अगदी पुरातन काळच्या, टागोरांनी संगीतात आणून सोडल्या होत्या। आमचे गाणे संपल्यानंतर मी म्हणालो, वाङ्मयाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर थोड्याच दिवसांनी मी रवींद्रनाथांना भेटलो होतो। मी त्यांना भेटायला गेलो याचे कारण असे की आपल्या वाङ्मयाच्या टीकाकारांची ते अगदी रोखठोक वासलात लावीत। या त्यांच्या नीतिधैर्याबद्दल मला त्यांची स्तुती करावीशी वाटे। मी गालातल्या गालात हसत म्हणालो। भोला उत्सुक झाला व त्याने सारी हकीकत मला विचारली। मी हकीकत सांगायला सुरुवात केली। टागोरांनी बंगाली कवितेमध्ये एक नवीन ढब सुरू केल्याबद्दल विद्वानांनी त्यांच्यावर जोराचा हल्ला चढविला। टागोरांनी बोलभाषिक शब्द व अभिजात शब्द हे एकमेकात स्वैरपणे मिसळून टाकले। अशा तऱ्हेची गोलमाल करू न देण्याबद्दल पंडित लोकांचा परंपरागत कटाक्ष असे। त्यांच्या काव्यामध्ये खोल तत्त्वज्ञानविषयक सत्य भावनेला उद्दीपित करणाऱ्या शब्दांमध्ये गुंफलेले असायचे। मग ते गुंफताना वापरलेली वाङ्मयीन रचना परंपरागत रूढ किंवा मान्य अशी असो वा नसो, त्याचा त्यांना विधिनिषेध नसावयाचा। एका प्रतिष्ठित टीकाकाराने रवींद्रनाथांना 1 रुपयास आपले काव्यरूपी घुमणे छापवून घेणाऱ्या एका पारव्याची उपमा दिली, पण टागोरांनी त्या निखृण टीकेला ताबडतोब उत्तर दिले। त्यांनी आपल्या गीतांजलीचे स्वतः इंग्लिशमध्ये भाषांतर केले व त्यांच्या ह्या असामान्य कृतीची पाश्चिमात्य साहित्य जगताने दखल घेतली व त्यांचा बहुमान केला। साऱ्या जगातून मानसन्मान त्यांच्या पायांशी लोळत आले। गाडीभर पंडितांचा ताफा की ज्याने टागोरांवर एकेकाळी टीकास्त्र जारी ठेवले होते, तो आता त्यांचे अभिनंदन करण्यासाठी शांतिनिकेतनला गेला। रवींद्रनाथांनी आपल्याला भेटावयास आलेल्या लोकांची भेट घेण्याला मुद्दाम वेळ लावला व त्यांनी केलेली प्रशंसा अगदी निर्विकारपणे व विरक्त बुद्धीने ऐकून घेतली। शेवटी त्यांनी त्या टीकाकारांच्या टीकास्त्रांचा त्यांच्या विरुद्ध उपयोग केला। सज्जन हो, ते म्हणाले, तुम्ही आज जी ही सन्मानाची फुले माझ्यावर उधळीत आहात, त्या फुलांच्या सुवासात तुम्ही विसंगतीपूर्ण असा जो माझ्याबद्दल तिरस्कार दाखविला होता त्याची दुर्गंधी मिसळलेली आहे। मला नोबेल प्राइज मिळणे व तुमची सूक्ष्म काव्य समीक्षक बुद्धी एकाएकी जागृत होणे याचा अर्थार्थी काही संबंध आहे काय? बंग साहित्याच्या मंदिरात काव्यदेवतेपुढे विनम्रपणे फुले अर्पण करणारा व आजवर आपल्या सर्वांच्या नाराजीचा विषय झालेला तोच कवी मी आहे। टागोरांनी आपल्या टीकाकारांची अशी जी सडेतोड हजेरी घेतली त्याचा वृत्तांत वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केला। खुशामतीने मोहित न झालेल्या अशा त्या माणसाच्या सडेतोड वक्तव्याचे मला कौतुक वाटले। मी पुढे म्हणालो, रवींद्रनाथांशी माझा परिचय कलकत्त्यामध्ये त्यांचे चिटणीस मी C.F. अँड्र्यूज यांनी करून दिला। मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांचा वेश अगदी साधा होता। बंगाली पद्धतीने त्यांनी धोतर परिधान केलेले होते। टागोरांचा उल्लेख त्यांनी प्रेमळपणे गुरुदेव म्हणून केला। रवींद्रनाथांनी
माझे सौजन्यपूर्वक स्वागत केले. त्यांच्या भोवती सौंदर्य, संस्कृती व खानदानीचे एक वलय भासमान होत होते. त्यांच्या वाङ्मयीन पार्श्वभूमीबद्दल मी जेव्हा पृच्छा केली तेव्हा त्यांनी उत्तर दिले की त्यांच्यावर आपल्या धार्मिक महाकाव्यांची व 14व्या शतकातील एक लोकप्रिय कवी विद्यापती यांच्या ग्रंथांची छाप पडलेली आहे. ह्या जुन्या स्मृतींनी मला स्फूर्ती आली आणि मी एका जुन्या बंगाली गीताचे टागोरांनी केलेले रूपांतर गाऊ लागलो. त्या गीताचे शब्द असे: लाईट द लॅम्प ऑफ दाय लव्ह, दीप तुझ्या प्रीतीचा उजळू दे कसा तो. विद्यालयाच्या पटांगणावर फेरफटका मारीत असताना भोला आणि मी वरील गाणे आनंदाने गुणगुणू लागलो. रांचीची शाळा स्थापन केल्यावर सुमारे 2-1 वर्षांनी मला रवींद्रनाथांकडून त्यांच्या शांतिनिकेतनला भेट देण्याकरता आणि आम्हा उभयंताची जी शैक्षणिक ध्येये आहेत त्याबद्दल चर्चा करण्याकरता आमंत्रण आले. त्याप्रमाणे मी आनंदाने तिकडे गेलो. मी जेव्हा तेथे प्रवेश केला तेव्हा कविवर्य आपल्या अभ्यासिकेत बसले होते. त्यांची व माझी जेव्हा पहिली भेट झाली होती त्यावेळेच्या सारखीच मला ह्याही वेळी कविवर्यांची मूर्ती जशी एखाद्या चित्रकाराने मनात योजावी अशी अत्युच्च मानवतेचा आदर्श दर्शविणारी व ताबडतोब डोळ्यात भरणारी अशी वाटली. त्यांचा सुंदर व रेखीव चेहरा, त्या चेहऱ्यावरील खानदानीचे तेज त्यांच्या लांब केसांमध्ये व रुळणाऱ्या दाढीमध्ये दृक्गोचर होत होते. त्यांचे डोळे विशाल व प्रेमळ होते. त्यांचे स्मित एखाद्या सिद्ध योग्याचे होते. त्यांचा आवाज बासरीसारखा असून ऐकणाऱ्याला अक्षरशः मुग्ध करून टाकणारा होता. त्यांची शरीरयष्टी सुदृढ व उंच होती. त्यांच्यामध्ये स्त्रीचे मार्दव व लहान मुलाचे आल्हाददायक रुजुत्व यांचा गोड मिलाफ आढळून येत होता. कवी म्हणून एखादी आदर्श व यथायोगी मूर्ती घडवण्याकरता ह्या सौम्य गायकाच्या मूर्तीपेक्षा दुसरा नमुना शोधून काढणे अशक्य होते. टागोर व मी दोघे थोड्याच वेळात चर्चेत रंगून गेलो. चर्चेचा विषय म्हणजे आमच्या दोघांच्या शाळांची परस्परांशी तुलना हा होता. दोन्ही शाळा अभिनव पद्धतीवर स्थापन केलेल्या होत्या. दोन्ही शाळांच्या शिक्षण पद्धतीमध्ये समान वैशिष्ट्ये म्हणजे झाडांच्या छायेखाली भरवले जाणारे वर्ग, साधेपणा व मुलांच्या रचनात्मक वृत्तीला मिळत असणारा भरपूर वाव ही होत. तथापि रवींद्रनाथांनी वाङ्मय व काव्य ह्यांच्या अभ्यासावर व संगीत आणि काव्य ह्यांमधून होणाऱ्या अभिव्यक्तीवर फार जोर दिला. भूलामध्ये मला ह्या गोष्टी अगोदरच आढळून आल्या होत्या. शांतिनिकेतनमधील मुले काही तास मौन पाळीत असत, पण खास असे योग शिक्षण त्यांना दिले जात नसे. शक्ती व स्फूर्ती देणाऱ्या योगदा व्यायामाच्या प्रकारांचे व रांचीमधील सर्व विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या योगधारणेच्या तंत्राचे शिक्षण याचे मी केलेले वर्णन कविवर्यांनी लक्षपूर्वक ऐकले. आपल्या आयुष्याच्या आरंभीच्या शैक्षणिक संघर्षांबद्दल टागोर सांगू लागले. 5व्या इयत्तेनंतर मी शाळेतून पळून गेलो असे ते हसत हसत म्हणाले. त्यांच्या आंतरिक व नाजूक अशा कविहृदयाला शाळेतील वर्गाचे वृक्ष व शिस्तबद्ध वातावरण मानवणारे नव्हते हे मला ताबडतोब कळून चुकले आणि म्हणून मी शांतिनिकेतनमधील वर्ग वृक्षछायेमध्ये व आकाशाच्या भव्यतेखाली घेण्यास सुरुवात केली. त्या सुंदर बगीच्यामध्ये अभ्यास करीत बसलेल्या मुलांच्या एका खोळक्यामध्ये त्यांनी सूचकपणे बोट दाखवले. मुलाचे नैसर्गिक वास्तव्य हे फुलांमध्ये व गाणाऱ्या पक्ष्यांमध्ये असते. तेथेच मूल आपल्या सुप्त अशा वैयक्तिक गुणसंपत्तीची वाढ करू शकते. खरे शिक्षण हे कोठून बाहेरील कोठारातून खेचून काढून मुलांच्या मनात ठासून भरावयाची काही वस्तू नसते, तर मुलांमध्ये मुळातच असलेल्या असीम अशा सुज्ञतेच्या रत्नभांडारास वरती पृष्ठभागावर आणणे हे खरे शिक्षण असते. मला हे पटले आणि मी पुढे म्हणालो, सर्वसाधारण शाळांमध्ये मुलांच्या ध्येयवादी व विभूतीपूजेच्या प्रवृत्तींची उपासमार होते. मुलांना फक्त निरनिराळ्या आकडेवारीच्या व सनावळ्यांच्या तक्त्यांचे नीरस व शुष्क खाद्य खावे लागते. कविवर्यांनी आपले वडील जे देवेंद्रनाथ यांच्याविषयी मोठे प्रेमळ उद्गार काढले. शांतिनिकेतन काढण्याची स्फूर्ती त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळाली. रवींद्रनाथ मला सांगू लागले, वडिलांनी मला ही सुपीक जमीन बक्षीस दिली. इथे अगोदरच त्यांनी एक पथिकाश्रम व देऊळ बांधलेले होते. मी येथे 1901 साली फक्त 10 मुलांना घेऊन माझ्या शैक्षणिक प्रयोगाला सुरुवात केली. नोबेल प्राईजचे बक्षीस म्हणून जे 8,000 पौंड मला मिळाले ते सगळे मी शाळेत घातले. त्यांचे वडील देवेंद्रनाथ यांना महर्षी असे म्हणत व त्यांचा लौकिक फार दूरवर पसरलेला होता.
त्यांच्या आत्मचरित्रावरून ते एक मोठे नामांकित पुरुष होते हे दिसून येते. वयात आल्यावर त्यांनी 2 वर्षे हिमालयात ध्यान करण्यात घालविली. तसेच त्यांचे वडील द्वारकानाथ टागोर हे साऱ्या बंगालभर आपल्या दातृत्वाने व परोपकारी वृत्तीमुळे प्रसिद्ध होते. अशा ह्या प्रसिद्ध वंशवृक्षात बुद्धिमान माणसे निर्माण झाली. केवळ एकटे रवींद्रनाथच नव्हे तर त्यांचे सगळे नातेवाईक कोणत्या ना कोणत्या तरी विधायक कार्यक्षेत्रात चमकून गेले. त्यांचे पुतणे गगनेंद्र व अवनींद्र हे भारतातील प्रसिद्ध असे कलावंत चित्रकार होते. रवींद्रनाथांचा भाऊ द्विजेंद्र हा एक अतिप्रगल्भ असा तत्त्वज्ञ होऊन गेला. तो तर पक्ष्यांवर व वन्य पशूंवर प्रीती करीत असे. आपल्या पथिकाश्रमात रात्री मुक्काम करावा म्हणून रवींद्रनाथांनी मला बोलावले. संध्याकाळी पडवीमध्ये कविवर्य आपल्या विद्यार्थ्यांसमवेत बसले असताना विद्यार्थ्यांनी मूकनाट्याचा प्रयोग करून दाखविला. त्या प्रयोगाने मी हर्षाने भारावून गेलो. गतस्मृतींची आठवण झाली. माझ्यासमोर पुरातन कालातील एका आश्रमाचे चित्र उभे राहिले. आनंदाने भारावून गेलेल्या गायकाच्या भोवती त्याच्या शिष्यांचे वेटोळे पडलेले होते. ते सर्व शिष्य दिव्यानंदाने तसेच भारावून गेलेले होते. मित्रत्वाची प्रत्येक ग्रंथी टागोर सुसंबद्धतेच्या दोऱ्याने बांधित होते. त्यांची भूमिका आग्रहाची नव्हती. एक प्रकारच्या अनिवार्य अशा चुंबक शक्तीने प्रत्येकाचे हृदय ओढून घेत व अंकित करीत. परमेश्वराच्या उपवनामधील काव्यप्रतिभेची ही कलिका आपल्या नैसर्गिक व सहज अशा सुगंधाने इतरास आकर्षित करीत होती. नवीनच रचलेल्या काही उत्कृष्ट कविता रवींद्रनाथांनी आपल्या सुरेला आवाजात मला गाऊन दाखविल्या. त्यांच्या बहुतेक कविता व नाट्ये त्यांनी शांतिनिकेतनमध्ये आपल्या विद्यार्थ्यांकरिता लिहिली होती. कवितांमधील प्रत्येक ओळीत जे सौंदर्य मला आढळून आले त्याचे कारण असे की बहुतेक प्रत्येक कडव्यात परमेश्वराचे पवित्र नाव अगदी उघडपणे न घेता कलापूर्ण रीतीने संदिग्ध असे ठेवलेले असे. ते लिहित गाण्याच्या आनंदाने बेहोश होऊन मी स्वतःला विसरून जात असे आणि तो जो माझा प्रभू त्याला मी मित्र म्हणून आळवीत असे. दुसऱ्या दिवशी भोजनोत्तर मी कविवर्यांचा जड अंतःकरणाने निरोप घेतला. मला हे नमूद करावयास फार आनंद वाटतो की त्यांनी सुरू केलेली ही लहानशी शाळा आज विश्वभारती या नावाच्या एका आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयाच्या विशाल वृक्षात परिवर्तित झाली आहे. ह्या विश्वविद्यालयात जगाच्या कोनाकोपऱ्यातून विद्यार्थी येतात व त्यास येथे एक आदर्श परिसराचा अनुभव घडून येतो. जेथे चित्ता भय लवनसे शीर्ष उत्तुंग राहे, जेथे ज्ञाना अडसर नसे विश्व जेथे अखंड, जेथे आकुंचित मन नसे भेद ना भावकारी, भूलोकाचे लवलव असे खंड ना ठाई ठाई, सत्यार्थाच्या गहन कुहरातून ये शब्द जेथे, जेथे कष्टा विराम नसुनी पूर्णता ये करांसी, बुद्धीचा अप्रतिहत असा वाहतो स्त्रोत धीर, ज्याची धारागत संवयीच्या निर्जनी वाळवंटी, लुप्तप्राया स्थगित अथवा होतसे ना कुठेही, जेथे चित्तागती मिळतसे त्वत्कृपेने सदैव, मार्गी जाता मती कृती, जिथे होतसे वर्धमान स्वातंत्र्याच्या गगनी रवी ये जेधवा सुप्रभाती, तत्तेजाने सकल जगता जागृती ये जशीही, येवो तैशी परमपुरुषा माझी या जन्मभूमी. रवींद्रनाथ टागोर. अधुना एषा कथा समाप्तिं गता अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.